नमस्कार मंडळी. रथसप्तमीच्या दिवशी काय काय केलं ते सांगते. सूर्यनारायणाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून उपवास करतात. दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमीपर्यंत हे उपवास असतात. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस म्हणून या दिवसाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. सकाळी लवकर आवरून दारात रांगोळी काढली. या दिवशी सूर्योदयाच्या आधी अंगणामध्ये दूध उतू जाऊ देतात. त्यामुळे अंगणामध्ये दूध ठेवलं. श्रावणात केलेल्या आदित्य राणूबाईच्या व्रताचं आज उद्यापनसुद्धा असतं. चौरंगावर रथाची छान रांगोळी काढली. सप्तधान्य काढून ठेवलं. त्यानंतर पूजेची सगळी तयारी केली. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात. आधी सुपारीचा गणपती ताम्हणामध्ये ठेवून अभिषेक केला. गणपतीला अक्षता, हळदी कुंकू, वस्त्रमाळा, फुलं वाहून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली. त्यांना रक्तचंदनाच्या बाहुलीने चंदन उगाळून ते वाहिले. अक्षता, फुलं वाहिले. फळांचा नैवेद्य दाखवला. धूप दीप दाखवून त्यांना ओवाळले. त्यानंतर सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक स्तोत्र, नवग्रह स्तोत्र म्हटलं. सूर्याची 12 नावं घेतली आणि सूर्यदेवतेला अर्घ्य दिलं. आज थोडंसं आभाळ होतं, परंतु आरतीच्या वेळी बरोबर सूर्यदेवतेने दर्शन दिलं. खूप छान वाटलं. त्यानंतर घरातल्या देवांची मनोभावे पूजा केली. त्यांनासुद्धा धूप दीप दाखवून ओवाळलं आणि त्यानंतर त्यांना फळांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. आज राधिका आणि अमोलला मेहूण म्हणून जेवायला बोलवलं होतं. मटकीची उसळ, पातळ भाजी, भेंडीची भाजी, कोशिंबीर, ओल्या खोबऱ्याची चटणी, तिळगुळाच्या पोळ्या, वरण भात, खीर, आळूच्या वड्या, बासुंदी असा सगळा छान स्वयंपाक केला. सगळं छान आनंदात केलं आणि देवाला आणि सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवून आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. राधिकाला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली. भावाला सप्तधान्यांचं वाण दिलं आणि सगळ्यांना आयुष्य, आरोग्य मिळो आणि सगळ्यांची भरभराट हो म्हणून देवाकडे प्रार्थना केली. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात आम्ही रथसप्तमी साजरी केलेली आहे. धन्यवाद.